विश्वास बसणार नाही, पण आपल्या मानवजातीच्या इतिहासातला खूप मोठा काळ आपण एक अगदीच क्षुल्लक म्हणजे काहीच महत्त्व नसलेला प्राणी होतो. तर आजची ही कहाणी आहे आपल्या ग्रहावरच्या अन्नसाखळीत अगदी मधल्या जागेवरून थेट शिखरावर पोचण्याच्या आपल्या त्या अफाट प्रवासाची. जरा विचार करा. साधारण 30,000 वर्षांपूर्वी शॉवे नावाच्या गुहेत कुणीतरी आपला हात दगडावर ठेवला आणि हा ठसा मागे सोडून गेला. हे फक्त एक चित्र नाहीये, तर आपल्या पूर्वजांशी आपल्याला थेट जोडणारा एक भावनिक धागा आहे. असं वाटतं जणू काही हजारो वर्षांच्या पलीकडून एक आवाज आपल्याला सांगतोय, मी इथे होतो, मी जिवंत होतो. आपल्या या मोठ्या कथेची सुरुवात यापेक्षा जास्त मानवी असूच शकत नाही, नाही का? आपल्या मानवी इतिहासाला जर एका मोठ्या म्हणजे अगदी वैश्विक पटावर पाहिलं ना, तर काय दिसतं? साधारण 13.5 अब्ज वर्षांपूर्वी बिग बँग झाला आणि भौतिकशास्त्राची म्हणजे फिजिक्सची सुरुवात झाली. मग 3.8 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर जीवनाचा अंकुर फुटला म्हणजे बायोलॉजी सुरू झाली. आणि या इतक्या मोठ्या कालखंडात फक्त 70,000 वर्षांपूर्वी बोधात्मक क्रांतीने इतिहासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मग त्यानंतर आली कृषी क्रांती आणि मग वैज्ञानिक क्रांती, ज्यांनी आपल्याला आजचं रूप दिलं. थोडक्यात हा आहे आपल्या संपूर्ण प्रवासाचा आराखडा. चला तर मग आपल्या कथेच्या पहिल्या भागात जाऊया. आणि इथे ना आपल्याला एका अशा सत्याचा सामना करायचा आहे की लाखो वर्ष आपले पूर्वज म्हणजे आदिमानव हे काही खास नव्हते. ते जंगलातल्या इतर हजारो प्राण्यांसारखेच आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत होते. जवळजवळ 20 लाख वर्ष. विचार करा, 20 लाख वर्ष मानव अन्नसाखळीत कुठेतरी मध्येच होते. त्यांच्याकडे मोठे मेंदू होते, दगडी हत्यारं होती, पण तरीही ते कधीच सगळ्यात मोठे शिकारी नव्हते. उलट सिंह किंवा तरसांसारख्या मोठ्या शिकाऱ्यांनी शिकार करून झाल्यावर जे काही उरलेलं सुरलेलं असेल म्हणजे हाडांमधला गर खाऊन ते आपलं पोट भरायचे. हो, ही होती आपली सुरुवात. आता एक अशी गोष्ट जी ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. आज आपण या पृथ्वीवर एकमेव मानवी प्रजाती म्हणून जगतोय, पण हे चित्र नेहमीच असं नव्हतं. एकेकाळी या ग्रहावर आपण एकटे नव्हतो, आपल्याला भाऊबंद होते. चला, आपल्या काही प्रमुख भाऊबंधांना भेटूया. आफ्रिकेत होते होमो सेपियन्स म्हणजे शहाणा माणूस, आपले थेट पूर्वज. युरोप आणि आशियात होते होमो निअँडरथॅलेन्सिस, जे आपल्यापेक्षा जास्त धिप्पाड, मजबूत आणि थंड हवामानाशी जुळवून घेतलेले होते. आणि पूर्व आशियात होते होमो इरेक्टस. हे तर तब्बल 20 लाख वर्ष टिकले, म्हणजे कोणत्याही मानवी प्रजातीपेक्षा जास्त काळ. 1 लाख वर्षापूर्वी पृथ्वीवरचं चित्र काहीसं असं होतं. आफ्रिकेत सेपियन्स, युरोपमध्ये निअँडरथॅल आणि आशियात इतर मानवी प्रजाती. म्हणजे एकाच वेळी अनेक प्रकारचे मानव एकत्र नांदत होते. आज जे आपण एकटे आहोत ना, हे नैसर्गिक नाहीये, हा तर एक अपवाद आहे. आणि हा मुद्दा खूप खूप महत्वाचा आहे. पण मानवाच्या सुरुवातीच्या काळात ना एक मोठा विरोधाभास होता. म्हणजे बघा, आपली जी सगळ्यात मोठी ताकद होती, आपला मोठा आणि गुंतागुंतीचा मेंदू, तोच आपला सगळ्यात मोठा भार आणि धोकासुद्धा होता. एवढा मोठा मेंदू चालवायला किंमत तर मोजावीच लागणार, बरोबर? आणि ती किंमत होती प्रचंड. होमोसेपियन्सचा मेंदू शरीर अगदी आरामात असताना सुद्धा तब्बल 25% ऊर्जा वापरायचा. या उलट इतर वानरांचा मेंदू फक्त 8% ऊर्जा वापरायचा. म्हणजे आपला मेंदू एक प्रचंड मोठा एनर्जी चोर होता, ज्यामुळे माणसाला सतत अन्नाच्या शोधात राहावं लागायचं. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की मानवाने शारीरिक ताकदीऐवजी मेंदूच्या ताकदीत गुंतवणूक केली. आपली ऊर्जा स्नायूंमधून थेट न्यूरॉन्सकडे वळवली. यामुळेच बघा, एक चिंपांजी तुमच्याशी वाद जिंकू शकत नाही, हे खरंय, पण तो एका माणसाला चिंध्यांसारखं फाडू शकतो. त्या काळातल्या मोकळ्या मैदानात ही एक खूपच धोकादायक तडजोड होती. आणि ओझं फक्त मेंदूचंच नव्हतं. 2 पायांवर सरळ चालण्याची सुद्धा मोठी किंमत चुकवावी लागली. पाठदुखी आणि मानदुखी तर जणू 5वीलाच पुजलेली होती. पण स्त्रियांसाठी हे आवाहन अजूनच मोठं होतं. त्यांची कंबर अरुंद झाली, ज्यामुळे बाळंतपण खूपच धोकादायक बनलं. आणि याच कारणामुळे मानवी बाळं इतर प्राण्यांच्या तुलनेत खूपच अपरिपक्व आणि असहाय्य अवस्थेत जन्माला येऊ लागली. एका लेखकाने याचं वर्णन खूप सुंदर केलंय. ते म्हणतात, मानव गर्भाशयातून जणू भट्टीतील वितळलेल्या काचेसारखे बाहेर येतात. त्यांना आश्चर्यकारक स्वातंत्र्याने घडवता येतं. आणि खरंच आहे, आपला हा जो अपरिपक्व जन्म आहे ना, तोच आपल्याला शिक्षण आणि संस्कारांसाठी तयार करतो. आणि यामुळेच आपण पृथ्वीवरचे सगळ्यात जास्त सामाजिक आणि सतत काहीतरी शिकणारे प्राणी बनलो आहोत.
आता बोलूया त्या एका तांत्रिक उडीबद्दल ज्याने सगळं काही बदलून टाकलं, आणि ते म्हणजे अग्नीवर मिळवलेलं नियंत्रण. अग्नीमुळे आली स्वयंपाकाची क्रांती. अन्न शिजवल्यामुळे काय झालं, ते पचायला सोपं झालं आणि त्यातले जंतूही मरू लागले. याचा परिणाम काय झाला तर बघा, जिथे चिंपांझी कच्चं अन्न चघळण्यात दिवसाचे 5-5 तास घालवतात, तिथे माणसांना फक्त 1 तास पुरू लागला. कमी चघळल्यामुळे आतडी लहान झाली, त्यांची ऊर्जेची गरज कमी झाली, आणि ही जी वाचलेली ऊर्जा होती ती थेट त्या भुकेल्या मेंदूकडे गेली. म्हणजे अग्नीने नकळतपणे आपल्या मेंदूची ऊर्जेची समस्याच सोडवली होती. कमाल आहे ना? अग्नी ही मानवाने ताब्यात घेतलेली पहिली अशी शक्ती होती जी त्याच्या शारीरिक ताकदीच्या पलीकडची होती. म्हणजे विचार करा, एका लहानशा ठिणगीने एक माणूस अख्खं जंगल जाळू शकत होता. ह्या एका शोधामुळे मानव आणि इतर प्राणी यांच्यात एक कधीही न भरून येणारी दरी तयार झाली. तर मग काय झालं? मोठा मेंदू आणि अग्नीवरचं नियंत्रण या 2 गोष्टींमुळे मानवजातीने अन्नसाखळीत एक धक्कादायक आणि खूप वेगवान झेप घेतली. पण ह्या अचानक मिळालेल्या सत्तेचे परिणाम काय झाले असतील? याचं वर्णन असं केलं जातं की सेपियन्स म्हणजे एखाद्या बनाना रिपब्लिकच्या हुकुमशहांसारखे आहेत. नुकतेच खालच्या स्तरातून वर आल्यामुळे ते आपल्या स्थानाबद्दल सतत भीतीने आणि चिंतेने ग्रासलेले असतात. सिंह किंवा शार्क लाखो वर्षांपासून सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांच्यात एक आत्मविश्वास आहे. पण आपण इतक्या झपाट्याने वर पोचलो की आपल्याला आणि पर्यावरणाला जुळवून घ्यायला वेळच मिळाला नाही. आणि हीच भीती आपल्याला जास्त क्रूर आणि धोकादायक बनवते. एक प्रश्न उरतोच. जेव्हा सेपियन्स आफ्रिकेतून बाहेर पसरले तेव्हा इतर मानवी प्रजातींचं काय झालं? ह्याबद्दल 2 मुख्य थिअरीज आहेत. पहिली आंतरप्रजनन थिअरी, म्हणजे सेपियन्सनी त्यांच्याशी लग्न केली, प्रजनन केलं आणि त्या प्रजाती सेपियन्समध्येच विलीन झाल्या. दुसरी थिअरी आहे रिप्लेसमेंट थिअरी, ज्यानुसार सेपियन्सनी त्यांना स्पर्धेतून किंवा थेट लढाई करून संपवून टाकलं. आता हा वाद अनेक वर्ष चालू होता, पण 2010 मध्ये जेनेटिक्सने म्हणजे अनुवंशिकशास्त्राने एक बॉम्बच टाकला. असं कळलं की युरोप आणि मध्य पूर्वेतील आधुनिक माणसांच्या डीएनएमध्ये 1 ते 4% डीएनए हा चक्क निएंडरथॅलचा आहे. आणि ही फक्त सुरुवात होती. लवकरच शास्त्रज्ञांना आढळलं की आधुनिक मेलेनेशियन आणि ऑस्ट्रेलियन आदिवासीमध्ये 6% डीएनए हा डेनिसोव्हेन्स नावाच्या एका वेगळ्याच मानवी प्रजातीचा आहे. याचा अर्थ अगदी स्पष्ट होता. रिप्लेसमेंट पूर्णपणे झालं नव्हतं. काही प्रमाणात का होईना, पण आंतरप्रजनन झालं होतं. आता एक विचार करा, जर निएंडरथॅल किंवा डेनिसोव्हन्स आज आपल्यासोबत असते तर काय झालं असतं? अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा हे सत्य मानू शकला असता का, की जीनस होमोचे म्हणजे सर्व मानववंशाचे सदस्य समान आहेत? आपले जे मानवाधिकार आहेत ते त्यांना लागू झाले असते का? खूप मोठा प्रश्न आहे हा. तर मग आपण आहोत तरी कोण? या सृष्टीचा कळस की फक्त नशिबाने शेवटचे उरलेले? या ग्रहावरचं आपलं हे एकाकी असणं हे आपल्या यशाचं प्रतीक आहे की आपल्याच भाऊबंधांना संपवल्याच्या गुन्ह्याची कबुली? यावर नक्कीच विचार करायला हवा.